नमस्कार मित्रांनो, मी तुमचं लाडका शंकर पंडित. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्तपैकी बॅगा भरून आपण चालवतो खाटूश्याम बाबाच्या ट्रिपला. मामाने रिक्षावाल्याला फोन केला, तोपर्यंत रिक्षा पण बाहेर आली होती. आपण मस्तपैकी बॅगा टाकून घेतल्या. बॅगा डिकीमध्ये टाकून झाल्याच्या नंतर आपण सर्वजण रिक्षामध्ये बसलो. बॅगा जास्त असल्या कारणामुळे आपल्याला थोडी दाटी झाली, पण आपण बसून घेतलो. नंतर आपण सर्वजण गेलो. बस थांबली होती तिथं, कारण का बस आपल्यापासून थोडी लांब होती बरं का. आपण गेलो, बस जिथं थांबली होती तिथं काही लोक येणार होते, त्यामुळे आपण साईडला बसून घेतलं. तर भावांनो, ही आहे आपली बस एकच नंबर आहे बरं का. बसमध्ये आपण सर्वजण बसून घेणार होतो. काही लोक बसले पण होते आतमध्ये बरं का. बसमध्ये गेल्याच्या नंतर तेजस भाऊनी मी शेजारी बसून घेतलं. मामा ते आपल्या समोर बसले होते. शिवानंदला काहीतरी सांगत होते, मला वाटते आपल्या ट्रिपचं काहीतरी सांगत होते बरं का. आणि इकडे आमच्या दोघांची वेगळीच मजा चालू होती. सगळेजण आल्याच्या नंतर आपण निघलो खाटूश्याम बाबाकडे. पुढे गेल्याच्या नंतर बस थांबली पेट्रोल पंपावर, कारण का आपल्या गाडीमध्ये डिझेल भरायचं होतं. बस थांबली होती म्हणून तेजस भाऊनी लगेच कुरकुरे आणले खाण्यासाठी. लगेच भाऊनी बसमध्ये गेल्याच्या नंतर लगेच सगळ्यांना स्नॅप टाकायला सुरुवात केली. बसमध्ये डिझेल आणि ते टाकून आपण परत प्रवासाला सुरुवात केली. पुढे गेल्याच्या नंतर आपण थांबलो हॉटेलवरती जेवण करण्यासाठी. जेवण आणि ते झाल्याच्या नंतर आपण गेलो हात धुण्यासाठी. तिथं होता मिररला, आपण लगेच व्हिडिओ काढण्यासाठी घ्या. हे सगळं झाल्याच्या नंतर आपण गेलो बसमध्ये बसल्याच्या नंतर गाडी सुरू झाली. मॅडम काहीतरी आपल्याला सांगत होत्या, आपण जिथे जाणार आहे तिथं काय काय करायचं ते सांगत होत्या. शिवानंदचं तर वेगळंच चालू होता, नुसतं पुढे जाऊन काय करत होता काय माहिती. संध्याकाळ झाल्याच्या नंतर मस्तपैकी गाडीमध्ये लाईटी लागल्या बरं का. गाडीमध्ये लाईटी लागल्याच्या नंतर इतकं वातावरण भारी झालं बरं का. आतमधलं काही सांगूच ना. नंतर आपण लागलो हायवेवरती. ड्रायव्हर इतकी गाडी पळत होती, नुसती हवा लागत होती गार. तर भावांनो, आता आवाले होते 10:30. बाहेर ट्रॅफिक चालू होतं, त्यामुळे आपली गाडी एकदम दमाने चालत होती. मागं पण तेवढंच जाम होतं, पुढं पण तेवढंच जाम होतं. तर भावांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करून घ्या. पुढची ब्लॉग पाहण्यासाठी तोपर्यंत जय श्रीराम.